नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर आता आज सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. खूप खुश खबर आहे. त्यामुळे आता सर्व लाडक्या बहिणींची ही चिंता संपलेली आहे आणि आता लवकरच दोन पण नाही, म्हणजे उद्याचाच दिवस फक्त आडवा आहे. तर एकच दिवस आडवा आहे फक्त. लगेचच सोमवारी तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा 6वा हप्ता हा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाचे 10 असे मुद्दे आहेत की ते आपण 10 मुद्दे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की ते सर्व मुद्दे नवीन आहेत. तर सर्व लाडक्या बहिणींना, सर्व लाडक्या भावांना विनंती आहे की तुम्ही चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, घंटीचे बटन दाबा आणि ऑलवर जे आहे, ऑल ऑप्शन जे आहे, नोटिफिकेशन आहे ते ऑन करून ठेवा. तरच तुम्हाला असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत मिळत राहतील. तुमच्या नोटिफिकेशन येईल तुमच्या मोबाईलमध्ये. आणि सर्व बहिणींनी आणि सर्व भावांनी व्हिडिओला लाईक करा आणि सर्वांनी कमेंट करा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात, कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही व्हिडिओ बघत आहात. म्हणजे आपल्याला हेही कळेल की आता जे सोमवारी जे हप्ते येणार आहेत, डिसेंबरचा जो हप्ता येणार आहे सोमवारी, तो कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमधील कोणत्या कोणत्या महिलांना आधी मिळणार आहेत ते पण आपण बघणार आहोत. आणि तुम्ही सुद्धा कमेंट करा की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून, कोणत्या सिटीतून, कोणत्या गावातून हा व्हिडिओ बघत आहे. तर चला मग आपण आता व्हिडिओ सुरू करूया. तर सगळ्यात आधी आपण क्लिअर करूया की आत्ता सोमवारी जो हप्ता येणार आहे तो 2100 रुपये येणार की 1500 येणार. तर बघा, आत्ता हा महिना जो आहे हा डिसेंबर आहे आणि आता नवीनच आपलं सरकार आलेलं आहे. आणि आत्ता म्हणजे सोमवारचा जो लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आपल्या खात्यामध्ये आल्यानंतर, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आल्यानंतर आता लगेचच मार्चमध्ये हा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. अर्थसंकल्प हा डिसाईड होईल, संपूर्ण वर्षभराचा अर्थसंकल्प मांडला जाईल आणि त्यामध्येच डिसाईड होणार, कारण की मागण्या मांडलेल्या आहेत, पुरवण्या मागण्या ह्या मांडलेल्या आहेत, तरतूद केलेली आहे. लाडक्या बहिणींसाठी तर 1400 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे आणि मागण्या मंजूरही झालेल्या आहेत. आणि आता सोमवारी तर तुमच्या खात्यामध्ये, सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबरचा हप्ता येणार आहे. परंतु सर्व बहिणी म्हणतील की 2100 का नाही आणि 1500च का? तर हाच जे महत्त्वाचा मुद्दा आहे की 2100 रुपये तर लाडक्या बहिणींना येणारच आहेत, पण त्यासाठी तुम्हाला थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला अजून थोडा कालावधी आहे की तो कालावधी संपला की तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये 2100 रुपयाप्रमाणे प्रत्येक हप्ता हा 2100 रुपयाचा येणार आहे. तर त्यासाठी किती कालावधी लागेल, किती दिवस लागतील, अजून किती महिने आहे असं तर आपल्याला सांगता नाही येणार. पण एक मी तुम्हाला अंदाजे सांगून ठेवते, कारण की दरवर्षी मार्चमध्ये हा अर्थसंकल्प म्हणजे हा बजेट मांडला जातो. आणि जे आता बजेट मांडल्यानंतर तुम्हाला, म्हणजे जे एकनाथरावजी शिंदे जे मुख्यमंत्री आधी होते, आता उपमुख्यमंत्री म्हणून आहेत ते, तर त्यांनी जे सांगितलं होतं की आता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2100 रुपये येणार आहेत. तर हो, 2100 रुपयेच येणार आहेत, पण नवीन वर्षापासून जानेवारी म्हणजे 2025 पासून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता 2100 रुपये येणार आहेत. आणि आता हा जो महिना आहे, म्हणजे हा जो आता डिसेंबर महिना आहे, आता डिसेंबरचा जो 6वा हप्ता आहे तो सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता 1500 रुपयाप्रमाणेच हप्ता जमा होणार आहे. आणखीन महत्त्वाचे काय, तर बरेच असे म्हणजे असे अर्ज सरकारपर्यंत असे मिळालेले आहेत की त्यांच्याकडे म्हणजे 4 व्हीलर आहे. तर 4 व्हीलर आहे, तर तिथे प्रॉब्लेम काय येतो की 4 व्हीलर म्हणजे आता कसं, कार असली की म्हणजे सगळेजणं काही आपल्या म्हणजे हौशीसाठीच कार घेतात असे नाही. तर असे आढळून आलेले आहेत की बरेच अशा जणांकडे कार असते, म्हणजे कॅब म्हणून ते कन्वर्ट करतात किंवा त्यांची उपजीविका म्हणून ते कार यूज करतात किंवा त्यांची ते पोट भरण्यासाठी त्यांचं ते उद्योग आहे की जसं त्याला काय म्हणतात ना, कॅब म्हणून आपण करतो तसं त्याप्रमाणे ते त्यांचा उद्योग आहे. तर त्यासाठी ते पोट भरण्यासाठी उपजीविका म्हणून जर त्यांनी कार घेतली असेल तर मुख्यमंत्री साहेबांपर्यंत ही रिक्वेस्ट गेलेली आहे. सर्व म्हणजे एकनाथरावजी शिंदे, अजितदादा पवार आणि BJPचे आपले सर्व मंत्रींनी रिक्वेस्ट केलेली आहे शासनाला की तुम्ही म्हणजे अशी ज्या लोकांनी अशी कार आहे, ज्यांच्याकडे अशी कार आहे, अशी म्हणजे कशी की ज्यांनी आपल्या उपजीविकेसाठी गाडी घेतलेली आहे कार म्हणून आणि ते कॅब म्हणून वापरतात किंवा टूर्स अँड ट्रॅव्हल्स म्हणून ते यूज करतात, तर ते त्यांच्या
त्यांचं ते उद्योग आहे, तर त्यांचं ते पोट भरण्यासाठी त्यांचं ती उपजीविका आहे. तर अशा लोकांकडे जर कार असेल तर तुम्ही त्यांचे तुम्ही नाव अर्जातनं कमी नका करू, त्यांचं नाव तुम्ही अर्जातनं कॅन्सल करू नका, त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळू द्या. तर अशी ही रिक्वेस्ट शासनापर्यंत गेलेली आहे. तर बघू आपण काय होतं. तर पण सध्या आता फक्त तुम्ही काळजी करू नका. आता तर हा जो हप्ता आहे तो सर्व बहिणींना मिळणार आहे, पण अशा या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी पुन्हा बारकाईने बघितल्या जाणार आहेत. तर रिक्वेस्ट केलेली आहे सर्व मंत्रींची, तर चांगलाच त्याच्यावर निर्णय होणार आहेत. आणि ते सुद्धा आता तुमच्याकडूनच निर्णय लागेल की ज्यांच्याकडे उपजीविका म्हणून जे कार घेतलेले आहे तर त्यांचं नाव हे लिस्टमधून म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या लिस्टमधून त्यांचं नाव कट होणार नाही. आणखीन आपण बघूया पुढचा मुद्दा आता, की जसे की आता बघा बऱ्याच अशा महिला आहेत की त्यांनी अर्ज केलेले आहेत की ज्या म्हणजे स्टँडर्ड सोसायटीत राहतात, मोठ्या सोसायटीमध्ये राहतात, की असं आता म्हणजे आढळून आलेलं आहे की त्यांनीसुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे. आणि जसे की ग्रामीण भागामध्ये सुद्धा हे आढळून आलेलं आहे की ग्रामीण भागामध्ये अशा बऱ्याच महिला आहेत की त्यांच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन आहे आणि त्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे. तर असे जे अर्ज आहेत त्या अशा अर्जांबद्दल आता सरकार विचार करणार आहे. आणखीन महत्त्वाचं म्हणजे की आता बघा जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते तर आपण बघणारच आहोत पुढे, पण आता आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की ज्या कुटुंबामध्ये सरकारी खात्यामध्ये काम करणारे व्यक्ती आहेत आणि त्यांनी म्हणजे अर्ज भरताना तसे नमूद केले नाही त्यांच्या अर्जामध्ये, तर असे सुद्धा अर्जांची आता परत म्हणजे त्या अर्जांबद्दल सरकार विचार करणार, छाननी करणार आहेत. तर असे अर्जसुद्धा आता जानेवारीपासून म्हणजे कदाचित कॅन्सल होण्याची शक्यता वर्तवली जात आहेत. आणखीन महत्त्वाचं म्हणजे काय तर आतापर्यंत सर्व ज्या आहेत त्या 2.5 कोटी महिलांचे अर्ज हे मंजूर झालेले आहेत आणि त्यापैकी किती अर्ज हे कॅन्सल झालेले आहेत तर जवळजवळ 30 ते 45 लाखपर्यंत अर्ज हे कॅन्सल झालेले आहेत. कुठल्या गोष्टींमुळे, कुठल्या कारणांमुळे, तर हेच आहे कारण की बघा आता काही ठिकाणी बरेच असे किती अर्ज असे आढळले आहेत की त्यांचं आधार म्हणजे त्यांनी व्यवस्थित लिंक केलेलं नाही, किंवा त्यांच्या आधारच्या नावामध्ये किंवा त्यांच्या म्हणजे जे बर्थ सर्टिफिकेट आहे त्याच्या नावामध्ये स्पेलिंगमध्ये काही मिस्टेक आढळल्या आहेत. आणखीन महत्त्वाचं म्हणजे की असे बरेच आहे अर्ज असे की त्यांचे जे अर्ज आहेत त्या अर्जांमध्ये तर असे अर्ज आहेत की त्या अर्जांची ही DBT जी आहे ती तुम्ही सुरू केलेली नाही आहे, तुमचं DBT हे तुम्ही कनेक्ट केलेलं नाही. कारण की DBT म्हणजे काय तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, म्हणजे ज्या काही सरकारी योजना आहेत, भरपूर सरकारी योजना आहेत. तर आज आपण या व्हिडिओमध्ये तर बघणारच आहोत की आणखीन नवीन मी तुम्हाला 5 योजनांबद्दल सांगणार आहे. कदाचित तुम्हाला माहीतही असेल, पण मी तुम्हाला त्याबद्दल परत नवीन काही अपडेट सांगणार आहे. तर बघा म्हणजे कोणत्याही योजना असू देत सरकारी, त्या सर्व सरकारी योजनांचे जे पैसे असतात ते फक्त DBTच्या माध्यमातूनच तुमच्या खात्यामध्ये पोहोचत असतात. त्यासाठीच तुम्हाला हे DBT ऑन करणं हे अत्यंत गरजेचं आहे. तर DBT तुम्हाला जर ऑन करता येत नसेल, सुरू करता येत नसेल, तर बघा तुम्ही एकच काम करा. मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये 2च आता ऑप्शन सांगत आहे, 2 मी तुम्हाला उपाय सांगते आहे की तुम्ही तुमचं DBT ऑन कसं करणार. तर DBT ऑन कसं करायचं तर तुमच्या घराजवळ जर तुम्हाला ऑनलाईन म्हणजे यूट्यूबवर जर तुम्हाला व्हिडिओ बघून जर तुम्हाला DBT ऑन करता येत नसेल तर तुम्ही काय करा, तुमचं DBT कसं ऑन करणार तुम्ही, तर तुम्ही तुमच्या घराजवळ जे काही सेतू सुविधा केंद्र असेल किंवा आपलं सरकार केंद्र असेल अशा ठिकाणी तुम्ही जा आणि तिथे तुम्ही त्यांना सांगा की आम्हाला DBT सुरू करायचं आहे. तर ते लोक लगेचच तुमचं DBT सुरू करून देतील. जे काय असेल त्यांचे चार्जेस 50 रुपये जे काय असेल तुमच्या एरियानुसार तुम्हाला तिथे पैसे तुम्हाला द्यावे लागतील. 50 रुपये असो किंवा 100 रुपये जे काय असेल ते, तर तुम्हाला तेवढे पैसे तिथे द्यावे लागतील. तेवढे पैसे देऊन तुम्ही तुमचं DBT तुम्ही सुरू करून घ्या की जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे सर्व हप्ते येण्यासाठी म्हणजे काही अडचणी येणार नाही, काही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. म्हणजे DBT ऑन असलं ना की काही प्रॉब्लेम येत नाही, पैसे लगेचच तुमच्या खात्यामध्ये येणार. आणि पुन्हा तुम्ही तुमचं म्हणजे जसं की आता ज्या काही अर्बन सोसायट्या आहेत, ज्या काही छोट्या बँका आहेत किंवा ज्या काही पतपेढ्या आहेत, तर अशा म्हणजे
अशा ज्या ठिकाणी काही महिलांचे जे खाते आहेत तर त्या अशा महिलांना पैसे यायला कदाचित उशीर होऊ शकतो, कारण की शेवटी अशा म्हणजे काय होतं, त्यांचं स्वतःचं असं IFSC कोड नसल्यामुळे सरकार सगळ्यात आधी कुठल्या ठिकाणी आपले सर्व महिलांना सगळ्यात आधी कोणत्या बँकांमध्ये पैसे येतील, तर आपण सगळ्यात पोस्ट खात्यामध्ये. तर पण पोस्ट खात्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये काही बहिणींचे खाते जर पोस्टात असेल ना, तर तुम्हाला लवकरात लवकर पैसे येतील. तुमचे लाडकी बहीण योजनेचा आता हा डिसेंबरचा हप्ता लगेचच तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. पण आणखीन महत्त्वाचं काय, तर असंही होऊ शकतं कदाचित की तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले असेल सोमवारी. ज्या बहिणींचे खाते पोस्टामध्ये आहे अशा बहिणींना पैसे बँकेमध्ये तुमच्या पोस्टाच्या खात्यात जमा झालेले असतील, पण कदाचित तुम्हाला मेसेज आलेला नसेल. कारण की काय होतं माहिती का, पोस्टाबद्दल थोडीशी ही कंप्लेंट आहे की SMS येत नाही लवकर, ह्या लोकांचे पोस्टाकडून लवकर SMS पोचत नाही महिलांपर्यंत, की थोडासा टेक्निकल इश्यूज आहे तिथे. तर त्यामुळे SMS लवकर आपल्यापर्यंत पोचत नाही. पण तुमच्याकडे कदाचित पैसे येऊन गेलेले असतील तुमच्या खात्यामध्ये, पण तुम्हाला SMS येणार नाही. तर अशा बहिणींनी काय करायचं आहे की तुम्ही लवकरात लवकर पोस्टात जा सोमवारी, आणि पोस्टात जाऊन तुम्ही चेक करा की तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत का. आता आपण आणखीन महत्त्वाचा पुढचा मुद्दा बघूया की जवळजवळ 2 म्हणजे 1,50,00,000 महिलांचे अर्ज हे मंजूर झालेले आहेत, परंतु त्यापैकी जवळजवळ 30 ते 45 लाख महिलांचे हे अर्ज कदाचित कॅन्सल होऊ शकतात. ह्या कारणांमुळेच, अशा गोष्टींमुळेच की त्यामध्ये सरकारला काही त्रुटी आढळल्यामुळे. आणि जवळजवळ 2 कोटी महिलांच्या खात्यामध्ये आता हा डिसेंबरचा हप्ता हा 100% येणार आहे. तर कोणत्या याच्यामध्ये येणार आहे, तर ते आपण पटकन बघूया. की जसं की तुम्हाला सांगितलंच होतं की नाशिक विभागातील नाशिक आणि धुळे या शहरामध्ये आधी हप्ता येणार आहे. आणि मुंबई म्हटलं तर मुंबई आणि उपनगर, सिंधुदुर्ग, मुंबई आणि मुंबई उपनगर अशा 2 ठिकाणी लवकर हप्ता येऊ शकण्याची म्हणजे हप्ता येण्याची लवकर चान्सेस आहे. छत्रपती संभाजीनगर यामध्ये आपल्याला बीड आणि छत्रपती संभाजीनगर या दोन्ही सिटीमध्ये लवकरच हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. आणि नाशिक विभाग तर आपण पाहिलाच आहे. अमरावती विभागामध्ये अमरावती आणि वाशिम कदाचित थोडंफार मागे पुढे होऊ शकतं, की ज्याप्रमाणे म्हणजे सरकारकडे जसे जसे म्हणजे विभागणी होईल एरिया वाईज, त्याप्रमाणे तुमच्या सिटीमध्ये तुमच्या जिल्ह्यांमध्ये तसे हप्ते येत राहतील. त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला लगेचच अपडेट कळवतच राहू. परंतु हे आहे अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे, तर तुम्ही जास्तीत जास्त ठिकाणी हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे जेणेकरून सर्व बहिणींचे टेन्शन जाईल. तुमच्याकडे जर व्हॉट्सअपचे ग्रुप असेल तर व्हॉट्सअपवर तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा. तुमच्याकडे जर फेसबुक असेल तर फेसबुकला सगळीकडे तुम्ही हा माझा व्हिडिओ शेअर करा, की म्हणजे सगळ्या बहिणींची चिंता जाईल. कारण की खूप बहिणी खूप दिवसांपासून वाट बघत आहे डिसेंबरचा हप्ता येईल म्हणून. तर सर्व बहिणींची चिंता जाईल की सोमवारी आपल्याला आता लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता येणार आहे म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर करा, जास्तीत जास्त बहिणींना कळवा.